संसाराच्या धावपळीत आयुष्य कसं निघून जातं हे कळतच नाही. रोजच्या गडबडीत काही क्षण मात्र मनाच्या कोरड्या वाळवंटात पावसाच्या थेंबांसारखे येतात आणि मनाला भिजवून टाकतात. माझं नाव स्मिता आहे आणि मी आता 43 वर्षांची आहे. माझ्या लग्नाला 25 वर्ष झाली. मी आणि माझा नवरा विशाल एका नयनरम्य गावात राहतो, जिथे हिरवळ, शांतता आणि पक्ष्यांचा किलबिलाट आमच्या आयुष्याला साथ देतात. आमच्या छोट्याशा घरात आम्ही दोघंच आहोत. आमची 2 मुलं, एक मुलगा आणि एक मुलगी शिक्षण आणि नोकरीसाठी शहरात स्थायिक झाली आहेत. आता आमचं घर शांत आहे, पण त्या शांततेत माझ्या मनात एक अस्वस्थता सतत डोकंवर काढत असते. विशाल एका कारखान्यात मॅनेजर आहे. त्याचं काम खूप खडतर आहे. सकाळी 7 वाजता तो घरातून निघतो आणि रात्री उशिरा परत येतो. घरी आल्यावर त्याचा चेहरा थकलेला असतो. डोळ्यात ताण आणि शरीरात शक्तीचा अभाव दिसतो. जेवण करून तो थेट बेडवर पडतो आणि गाढ झोपतो. मी त्याला समजून घेते. त्याचं काम, त्याची जबाबदारी आणि त्याचा थकवा मला दिसतो, पण तरीही माझ्या मनात काहीतरी वेगळं चालत असतं. या वयातही माझ्या मनात एक तीव्र इच्छा आहे. त्यांनी मला जवळ घ्यावं, माझ्या हाताला हातात घ्यावं, माझ्या कपाळावर हलके चुंबन द्यावं, माझ्या केसातून हात फिरवावा. मला त्याच्या जवळिकेची गरज आहे. ती प्रेमाची, आपुलकीची आणि उत्कटतेची भावना मला हवी आहे. पण त्याचा थकवा आणि रोजच्या ताणामुळे त्याला ती ऊर्जा मिळवता येत नाही. आमच्या लग्नाच्या सुरुवातीच्या काळात आम्ही खूप जवळ होतो. रात्रीच्या गप्पा, हास्य आणि एकमेकांच्या सहवासात रमण्याचे क्षण मला अजूनही आठवतात. पण मुलं मोठी झाली, जबाबदाऱ्या वाढल्या आणि आमचं आयुष्य एका यांत्रिक रस्त्यावरून चालू लागलं. विशालच्या डोळ्यात कधीकधी तीच जुनी चमक दिसते, पण त्याचं शरीर त्याला साथ देत नाही. काही रात्री तो मला जवळ घेतो, पण त्याच्या मनातली उत्कटता आणि शरीराची ताकद यांच्यात तफावत असते. माझं मन आणि शरीर त्याच्या स्पर्शासाठी आतुर असतं, पण त्याच्याकडून काहीच घडत नाही. अशावेळी माझ्या मनात एक असमाधान निर्माण होतं. त्या रात्री माझ्या मनातल्या इच्छा अपूर्ण राहतात आणि मी स्वतःला समजावते की हे वय, हा थकवा आणि हा संसार असाच आहे. पण एक दिवस माझ्या मनात एक नवीन विचार आला. वय 40च्या पलीकडे गेलं असलं तरी मनातल्या इच्छा जिवंत असतात. त्या दाबून ठेवण्यात काय अर्थ? मी स्वतःला प्रश्न विचारू लागले की माझ्या या इच्छा चुकीच्या आहेत का? मी स्वतःला दोष द्यावा का? की मग माझ्या मनाची ही आस स्वाभाविक आहे? याच विचारात असताना माझ्या लक्षात आलं की आमच्या शेजारी एक नवीन तरुण राहायला आला होता. त्याचं नाव रोहन होतं. तो एका छोट्या ट्रकवर ड्रायव्हर म्हणून काम करायचा. तो उंच नव्हता, पण त्याचं शरीर मेहनती आणि मजबूत होतं. त्याच्या डोळ्यात एक धाडसी चमक होती, जी मला काहीतरी वेगळं सांगत होती. तो एकटा राहायचा आणि त्याचं साधं राहणीमान मला आकर्षक वाटायचं. रोहनची माझी पहिली भेट एका संध्याकाळी झाली. मी घराबाहेर कपडे वाळत घालत होते आणि त्याने मला हसतमुखाने नमस्कार केला. त्याच्या बोलण्यात एक साधेपणा होता, पण त्याच्या नजरेत एक उत्सुकता होती. मी त्याच्याशी बोलायला सुरुवात केली. सुरुवातीला छोटी छोटी कामं काढून मी त्याच्याकडे जायचे. कधी त्याला चहा द्यायला, कधी त्याच्या ट्रकबद्दल विचारायला. तोही माझ्याशी गप्पा मारायला उत्सुक असायचा. त्याच्या बोलण्यातून मला त्याच्या आयुष्याची थोडीशी झलक मिळाली. तो एका लहान गावातून आला होता, स्वप्न घेऊन, पण त्याच्या आयुष्यातही एक एकटेपणा होता. आमच्या गप्पा वाढत गेल्या आणि मला त्याच्याकडे एक आकर्षण वाटायला लागलं. एकदा दुपारी मी त्याच्याशी बोलत असताना विशाल अचानक घरी आला. त्याने मला रोहनशी बोलताना पाहिलं आणि त्याला संशय आला. घरी आल्यावर त्याने मला विचारलं, तू त्या मुलाशी काय बोलत होतीस? घरची कामं सोडून तिथे काय करत होतीस? मी घाबरलो गेले आणि म्हणाले, तो माझा ओळखीचा आहे, फक्त चौकशी करायला गेले होते. त्यावर तो शांत झाला, पण मला भीती वाटत होती. माझ्या मनात अपराधीपणाही होता, पण त्याचबरोबर एक बंडखोरीही होती. मला वाटत होतं की माझ्या इच्छांना मी का दाबावं? मी का स्वतःला समजावत राहावं? त्या दिवशी दुपारी विशाल पुन्हा कामावर गेला. मी रोहनला घरी बोलावलं. आमच्या गप्पा रंगात आल्या होत्या. मी त्याला माझ्या मनातलं सांगायचं ठरवलं. रोहन, मला तुझ्याशी बोलायला आवडतं. तुझ्या सहवासात मला एक वेगळीच ऊर्जा मिळते. मी हळूच म्हणाले. त्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि त्याच्या डोळ्यात एक समज दिसली.
तो म्हणाला, स्मिता काकू, तुम्ही खूप छान आहात. तुमच्याशी बोलताना मला पण बरं वाटतं. आमच्या गप्पा अधिक खोलवर गेल्या आणि मला त्याच्याशी जवळीक साधायची होती. पण तेवढ्यात त्याच्या मालकाचा आवाज आला. त्याने रोहनला हाक मारली. मी त्याला म्हणाले, आता जाऊ नको, तो थोड्या वेळाने निघून जाईल. शेवटी त्याचा मालक कुलूप लावून निघून गेला. रोहनला टेन्शन आलं, पण मी त्याला शांत केलं. आम्ही पुन्हा जवळ आलो. त्या क्षणी माझ्या मनातली ती इच्छा पूर्ण होत होती. मला माझ्या आयुष्यातली ती हरवलेली उत्कटता परत मिळाली. पण तेवढ्यात त्याचा मालक परत आला. आम्हाला त्या अवस्थेत पाहून तो चिडला आणि रोहनला सुनावलं, तू काम सोडून इथे काय करतोस? तुझा पगार मी कशाला द्यावा? त्याच्या मोठ्या आवाजाने गल्लीतल्या लोकांच्या नजरा माझ्यावर रोखल्या गेल्या. मला लाज वाटली, पण त्याचबरोबर माझ्या मनात एक बंडखोरीही होती. मी स्वतःला विचारत होते की माझ्या इच्छा चुकीच्या आहेत का? मी स्वतःला दोष द्यावा का? की मग माझ्या मनाची ही आस स्वाभाविक आहे? पुढचे काही दिवस मी आणि रोहन यांनी अंतर ठेवलं. गल्लीतल्या लोकांच्या नजरा आणि त्यांचे गुजबुज मला अस्वस्थ करत होती. विशालला आमच्या भेटींबद्दल कळलं आणि त्याने मला सुनावलं, तुला काय हवंय या वयात? आपली मुलं मोठी झालीयत. आता असं काय करायचं? मी त्याला स्पष्ट सांगितलं, विशाल, तुम्ही थकले असाल पण मी नाही. मला माझ्या इच्छा पूर्ण करायच्या आहेत. तुम्ही मला ती जवळीक देऊ शकत नाही, मग मी काय करू? आमच्या त्यावरून भांडणं झाली. मी त्याला माझ्या मनातली अस्वस्थता सांगितली, पण त्याला माझं म्हणणं पटत नव्हतं. एक दिवस गल्लीत कोणीही नसताना मी रोहनला पुन्हा घरी बोलावलं. मी त्याला म्हणाले, रोहन, आता कोणालाही घाबरू नको. मला माझ्या आयुष्यात तुझ्यासारखा कोणीतरी हवं आहे. आम्ही पुन्हा एकत्र आलो आणि त्या क्षणी मला माझ्या आयुष्यातली ती हरवलेली जवळीक परत मिळाली. पण तेवढ्यात विशालने आम्हाला रंगेहात पकडलं. त्याने रोहनविरुद्ध पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी रोहनला ताब्यात घेतलं. विशालने मला समजावलं, स्मिता, तुला यापुढे काही हवं असेल तर मला सांग, मी प्रयत्न करीन, पण असं कोणालाही जवळ करू नकोस. त्या रात्री मी एकटी बसून विचार करत होते. माझ्या मनात अपराधी पण होतं, पण त्याचबरोबर माझ्या इच्छांचा आवाजही होता. मी स्वतःला विचारलं की माझं आयुष्य माझ्या इच्छांशिवाय कसं जगू? पण त्याचवेळी मला माझ्या कुटुंबाची, माझ्या मुलांची आणि माझ्या नवऱ्याची आठवण आली. मी चुकीच्या रस्त्यावर गेले होते, पण माझ्या मनातली ती आस मला चुकीची वाटत नव्हती. मी विशालशी बोलायचं ठरवलं. विशाल, मला तुमची साथ हवी आहे. आपण पुन्हा एकदा एकमेकांना समजून घेऊया, मी म्हणाले. त्याने माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाला, स्मिता, मला माझी चूक कळलीये. मी तुझ्याकडे दुर्लक्ष केलं, पण आता आपण एकमेकांसाठी वेळ काढू. आम्ही दोघांनी ठरवलं की आम्ही आमच्या नात्याला पुन्हा एक संधी देऊ. रोहन गाव सोडून गेला आणि गल्लीतल्या गुजबुज हळूहळू थांबल्या. पण माझ्या मनातली ती आस मला नेहमीच आठवण करून देत राहिली. आयुष्य फक्त जबाबदाऱ्यांसाठी नाही, तर त्या छोट्या छोट्या इच्छांसाठीही आहे, ज्या आपलं मन जिवंत ठेवतात. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.